Hello, hello, hello. This is the my artifact episode number 2114. आजची तारीख आहे 4 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजले. आय एम काइंड ऑफ मिडल ऑफ समथिंग. इट्स म्हणजे एक प्रकारे म्हणजे म्हणजे राईटला मी एका अशा पोझिशनवर जिथे मला कळून नाही राहिलं की व्हॉट टू आय डू या आणि व्हॉट हॅव टू डू या म्हणजे समोर मला काय करायचं आहे या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की travel filmmaking I want to do it. Okay, I definitely want to do it. I love to do it. Yes, and travel filmmaking is my passion. Yeah, visiting and exploring all those things is my passion. Yes, आणि मला या गोष्टी करायच्या आहे. ओके, ऑलरेडी मी माझ्या शहरामध्ये आणि नागपूरमध्ये पण या साऱ्या गोष्टी केल्या आहे. ओके, बाकीच्या सिटी पण मध्ये पण मला या साऱ्या गोष्टी करायच्या आहे. प्रॉब्लेम आहे माझ्यापाशी फंड नाही, पैसा नाही. येस, आय डोंट हॅव मनी. येस, प्रॅक्टिकली. आणि म्हणजे इट जस्ट लाईक एक प्रकारे बेसिक खर्च साठी पण माझ्यासाठी पैसा नाही लिटरली. आणि मी कोण्या यांनी वडिलांना मागून मला कळून राहिलाय. दुसरी गोष्ट, माझा असा विचार सुरू आहे की मी फंडिंग करतो. फंडिंग म्हणतो, मी इन्व्हेस्टरशी कॉन्टॅक्ट करतो, त्यांना माझं आयडिया पिच करतो आणि देन ते लोक मला फंड करतील वगैरे या गोष्टीसाठी. आयडिया चांगला आहे या, मी याच्यावर काम पण करून राहिलंय, मी डॉक्युमेंट पण बनवून राहिलंय त्या गोष्टीसाठी वगैरे चांगल्याने. ओके, ऍक्च्युली सुपर कोल्ड, ट्रस्ट मी. मला खूप काही बोलायचं तर आहे, बट थंडी एवढी आहे की बहुतच जास्त. आणि मी खाली शॉर्ट्स घातले आणि जोरदार थंडी लागून राहिले. आणि टेम्परेचर वॉज ऍक्च्युली इट वॉज 15 डिग्री सेल्सियस, 14 डिग्री सेल्सियस. ओके, सो ऍक्च्युली 14 डिग्री सेल्सियस वॉज एक प्रकारे ऍव्हरेज टेम्परेचर. या ऍक्च्युली राईट हिअर राईट नाऊ समजा जर इथे टेम्परेचर काउंट केलं असेल तर इट वॉज लाईक द 12 किंवा 10 डिग्री सेल्सियस पर्यंत येऊ शकते. या, इट वॉज डॅम कोल्ड. ओके, ऑलराईट, व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की मला कळून नाही राहिलं. येस, ऍक्च्युली कसं आहे की मी खूप सारे युट्यूबर आणि ट्रॅव्हल व्हिडिओग्राफर किंवा ट्रॅव्हल ब्लॉगर वगैरे यांचे काही व्हिडिओज वगैरे पाहिले आज दिवसभर. ऍक्च्युली आज माझा डे ऑफ होता. या, आज मी कोणत्याच डॉक्युमेंट मध्ये एकही अक्षर नाही लिहिलं, नथिंग ॲट ऑल, कुछ भी नाही लिखा. कारण आज सकाळपासून मी काफी डिझिनेस फील करून राहिलो होतो आणि ऑल्सो मला सर्दी आणि खोकला पण झालाय. आणि सकाळी मी काहीच काम करू शकत नव्हतो. आय वॉज लाईक डुईंग समथिंग, काही ना काहीतरी करतो म्हणलं, बट माझी इच्छाच नाही झाली. आणि ऑल्सो दुसरी गोष्ट अशी आहे की इट वॉज लाईक दॅट की या म्हणजे ऍक्च्युली नाहीच करू शकलो यार. म्हणजे खूप असं म्हणजे जेव्हा ताप येतो ना तेव्हा आपण काहीच करू वाटत नाही, जस्ट लाईक लेझीनेस पडून राहू वाटत अशा. बस सेम ॲज दॅट असंच झालं आज. बट मला असं वाटलं की आजचा दिवस वेस्ट नाही व्हायला पाहिजे. या अनफॉर्च्युनेटली समजा जर मी काही काम करून नाही राहिलो तर ऍटलिस्ट समथिंग काही ना काहीतरी असे काही व्हिडिओज पाहू जेणेकरून मी थोडा बहुत तरी काही ना काही इन्स्पायर्ड होऊ आणि समथिंग काही ना काहीतरी आपण स्वतःमध्ये काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करू. सो आय वॉज वॉचिंग युट्यूबचे ट्रॅव्हल ब्लॉगर आहे त्यांचे काही व्हिडिओज वगैरे बघितले. ओके, आणि इट वॉज रिली गुड, इट वॉज रिली ग्रेट. ओके, याच्यातून मला काय एक्सपिरियन्स भेटते या ऍक्च्युली हे जे ट्रॅव्हल व्हिडिओग्राफर आहे किंवा ट्रॅव्हल ब्लॉगर आहे वगैरे, तर यांनी जे सुरुवात केली आहे वगैरे, तर यांनी एकदम बेसिक पासून सुरुवात केली. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की त्यांनी मोबाईल पासून सुरुवात केली, मोबाईलच्या कॅमेऱ्यापासून शूट केलं, त्यानंतर त्या साऱ्या गोष्टी त्यांनी अपलोड केल्या, त्यानंतर हळूहळू वगैरे तू असं म्हणशील का फुल फ्लेजेड बजेट घेऊन काम करतो म्हणलं तर इट वॉज नॉट गॉन हॅपन. या हो, लिसन, समजा जर मी असं करतो म्हणलं या म्हणजे
की मी मोबाईल काढतो, मोबाईलने शूट करतो, मोबाईलने जे काही ते म्हणजे माझ्या बेसिक खर्चानुसार जेवढं काही पॉसिबल होत असेल त्या सर्व गोष्टी मी सुरुवात करतो. तरी मी माझा प्रॉपर तेवढा कंटेंट बनवू शकणार नाही. या ऑब्व्हियसली म्हणजे हे कसं आहे की हे बघ, इट वॉज लाईक दॅट की समजा जर तू ट्राय करून फेल होत आहे ना, तर दॅट इज ओके. बट तू असं म्हणत आहे की समजा जर आपण ट्राय केला तरी ते फेलच होऊन जाईल, तर आपण कशाला ट्राय करू का? आणि मग आपण ट्रायच नाही करत. व्हॉट यू बेस्ट थिंग फॉर मी, म्हणजे मी काय करू या, म्हणजे इट इज लाईक दॅट की समजा जर मी डॉक्युमेंट बनवलं, डॉक्युमेंट इतकी मेहनत घेतली वगैरे वगैरे आणि त्यानंतर मी इन्व्हेस्टरला पाठवलं. ओके, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपल्याकडून फुल एफर्ट देऊ, आपले जे आयडियाज आहे त्या सगळ्या इन्व्हेस्टर पाशी प्रॉपरली सांगू. आता इन्व्हेस्टर आहे तो डिसाइड करेल की आपल्यावर पैसा इन्व्हेस्ट करायचा का नाही. ही विल डिसाइड ऑल दोज थिंग्स. ओके, पण आपण आपलं तर काम करू ना. या आणि समजा जर इन्व्हेस्ट करून काहीच असा रिस्पॉन्स येत नाहीये, नथिंग ॲट ऑल, तर मग आपण आपल्या मोबाईलनी किंवा आपण ज्या स्वतःच्या खर्चाने सुरुवात करू, प्रयत्न करू बिल्डअप करण्याचा. ओके, राईट. सो इट जस्ट लाईक दॅट की एक दिवस असं डॉमिनेट झाला, काही काम केलं नाही, त्यामुळे यू जस्ट फील रिली असं लाईक दॅट की साला लाईफ में क्या हो रहा है वगैरे. इट वॉज लाईक दॅट की एखादा दिवस डिसाईड नाही करत का तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होणार आहे का नाही आहे. या इट वॉज लाईक दॅट की तुम्ही एखाद्या कामामध्ये एव्हरीडे मेहनत घेता, त्याच्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल येते. हे असं नाही आहे का एका दिवसात सगळं काही होऊन जाते. म्हणजे फेल्युअर एका दिवसात होते म्हणा, ट्रस्ट मी, बट सक्सेसफुल होण्यासाठी वॉज लाईक दॅट की याला खूप स्टेप्स चढावे लागतात. या फ्रॉम सुरुवातीपासून वगैरे काम करावं लागते ह्या साऱ्या गोष्टी, तेव्हा आपण समहाव आपण त्या मोमेंटवर पोहोचतो. ओके, वेल ऑल्सो युट्यूब बद्दल मी थोडंसं सर्च केलं, बघितलं युट्यूब मॉनिटायझेशन वगैरे कसं होते, काय होते वगैरे, किती पैसा भेटतो वन्स यू सबस्क्राईब, म्हणजे वन्स यू गॉट 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम, तर मग तुम्हाला किती सबस्क्रायबर येतात, या म्हणजे किती पैसा येतात. वेल हे बघ, जर तू असं म्हणतोय की मी 1000 सबस्क्रायबर आणि त्यानंतर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 आवर्सचा वॉच टाइम समजा जर मी युट्यूबवर केला, तर मला युट्यूब कडून किती पैसा भेटेल, राईट? ऍक्च्युली बहुतच कमी आहे, ट्रस्ट मी. येस. आणि हे काऊन आहे, व्हाय आय एम टेलिंग यू दॅट, येस, बिकॉज ऑफ दॅट की सो मेनी युट्यूबवर चॅनल्स आहे. या आता मी बाकीचे चॅनल्स बद्दल जात नाही वगैरे, काय कसं आहे वगैरे. हे बघ, समजा तुला काही ना काहीतरी करायचं आहे, तुला प्रॉपर वे मध्ये पैसा कमवायचा असेल ना, ओके, तर शायद हाच एक वे आहे जेणेकरून तो इन्व्हेस्टर फंड करेल. आपला आयडिया चांगला आहे, ओके, थोडासा वेळ लागेल, ट्रस्ट मी, 1-2 वर्ष लागेल आपल्याला त्या मिलियन्स पर्यंत व्ह्यूज येण्यासाठी. या पण समजा जर 1-2 वर्ष आपण कन्सिस्टंटली काम करत गेलो ना या गोष्टीवर, ट्रस्ट मी, बहुत ही जास्त आहे याच्यावर. या कारण बहुत मोठा कंटेंट आहे ना, आपला खूप सारा एक्सप्लोर करायचा आहे. फक्त तुझ्यामध्ये त्या साऱ्या गोष्टी करण्यासाठी ॲबिलिटी पाहिजे, म्हणजे कॅन यू डू दॅट. समजा तू या साऱ्या गोष्टी करू शकत आहे ना, तर ट्रस्ट मी, यू कॅन डू दॅट. ओके, हे असं नाही आहे की महिन्यातून एकदा गेलं, ट्रिप हँडल केली अँड देन केम बॅक. नो नो नो, इट वॉज नॉट. या ऑलराईट. सो इट जस्ट लाईक यू नीड टू बी कन्सिस्टंट. ऑलराईट. युट्यूब फॉर ऑल्सो, म्हणजे युट्यूब फॉर अशाच लोकांसाठी आहे जे लोक कन्सिस्टंटली काम करत आहे. ओके, आणि सहज जर मी विदाउट बजेट काम करतो म्हणलं तर माझी कन्सिस्टंटी राहणार नाही. या ट्रस्ट मी, इट वॉज लाईक दॅट. कधी असं वाटेल की चलो यार त्याला पैसा नाही, काही नाही वगैरे वगैरे. ट्रस्ट मी, म्हणजे मी काल जे 8व्या एपिसोड मध्ये सांगितलं आहे ना, या पैसा एक खूप मोठं काम करते यार. असं जर तुमच्यापाशी खूप सारा पैसा आहे तर खूप फ्री माइंडनी आणि तुम्ही चांगल्याने क्रिएटिव्ह काम करता. बट समजा तुमच्यापाशी पैसा नाही आहे तर तुम्ही खरंच काम करू शकत नाही, क्रिएटिव्ह काम तर कतई करू शकत नाही. वाय? कारण यू ऑलवेज थिंकिंग अबाउट की मेरा पैसा कहाँ जा रहा है और मेरे को कैसे पैसा अर्न करना है वगैरे वगैरे. सो यू आर फाइंडिंग
समथिंग अनइथिकल वे टू गेनिंग मोर अँड मोर मनी, आणि याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. या अनफॉर्च्युनेटली नाही का, तुम्हाला युट्यूबवर ग्रो करण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि कन्सिस्टंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. यस, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग इज दॅट माझ्या लो बजेटमध्ये समजा जर मी काम करतो, ऑब्विसली इट वॉज लाईक दॅट, की जे शेवटली चॉईस आहे ना ती हीच राहणार आहे, की आपल्या लो बजेटमध्ये चलो आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहे वगैरे वगैरे. तर तेव्हा आपण प्रयत्न करू की आपण एव्हरी टाइम कन्सिस्टंट राहू. या बट आपला प्रयत्न करावा लागेल. या कारण हे आपले ते बजेट आणि पैशानुसार मॅटर करेल. येस, बट कसं आहे की समजा जर आपण फंडिंग आपल्याला कोणीतरी करत असेल ना, ट्रस्ट मी, आपण खूप चांगल्याने काम करू शकू. ओके, सो इट जस्ट लाईक दॅट, तुझ्यापाशी ते डॉक्युमेंट आहे त्याला प्रॉपरली बनव. ओके, इन्व्हेस्टर पाशी त्यांना मेल कर, त्यांना कॉन्टॅक्ट कर, लिंक्डइन प्रोफाईल चांगल्याने बनव. ओके, ऑब्विसली यू गेट इट मॅन. म्हणजे असं काही आहे नाही, खूप कठीण नाही वगैरे वगैरे. ओके, आपण समजा प्रयत्न नाही केले तर ऑब्विसली सगळंच कठीण आहे. बट इट वॉज लाईक दॅट की तुम्ही प्रयत्न करत आहे ना एव्हरी डे, ऑब्विसली यू विल गेट समथिंग. या, आणि डूड आपल्याला माहित आहे की आपली डेस्टिनी किती मोठी आहे. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं यार की मी एक मीडिओकर आहे, की मी समथिंग काही ना काहीतरी खूप जास्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. कारण इट वॉज लाईक दॅट की माझी काही हिस्ट्री आणि समथिंग असं काही बघितलं ना, तर मला असं वाटतं की आय एम काइंड ऑफ अशा लोकांमध्ये आहे जो मीडिओकर समथिंग आहे. मीडिओकर म्हणजे खूप मधातला व्यक्ती वगैरे, जो खूप युज्युअल आणि म्हणजे खूप नॉर्मलशी लाईफ आहे, इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. या, आणि कधी कधी असं फील वाटते की यार सच में मैं कुछ ऐसा बहुत अमेजिंग सा कुछ करने वाला लाइफ में, असं वाटतं यार कधी कधी. यार आय डोंट नो, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली मिक्स फिलिंग ऑफ दोज. येस, ऍक्च्युली मला खूप काही बोलायचं होतं, पण थंडी बहुत ही जास्त आहे. इट वॉज सो एक्स्ट्रीम थंडी. या, आणि ऍक्च्युली मी शॉर्ट्स घातले आहे आणि आय एम होल्डिंग माय फोन विथ माय हँड अँड माय हँड इज ऑल्सो फ्रोझन. येस, आणि ऑल्सो मला सर्दी पण आहे. सो इट वॉज लाईक दॅट, मला बहुत जास्त थंडी पण लागून राहिली. हे बघ, ऍडवाइस ही अशी आहे की तू डिसअपॉइंटेड नको होऊया. तू सांगू आज डिसअपॉइंटेड काऊन झाला, वाय? बिकॉज ऑफ दॅट तू की एवढ्या साऱ्या लोकांची तू आज व्हिडिओज वगैरे बघितले. ओके, जे ट्रॅव्हल व्हिडिओ आहे, ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, त्यांचे तू व्हिडिओज बघितले. ओके, त्यांना समजून घेतलं, त्यांची हिस्ट्री बघितली, त्यांनी कशाप्रमाणे काम सुरू केलं वगैरे वगैरे. तू या सर्व गोष्टी बघितल्या आणि त्यानंतर तू स्वतःला कम्पेअर केलं त्या लोकांसोबत. ओके, तर तेव्हा तुला असं फील होत आहे की यार त्यांनी खूप काही लाईफ मध्ये केलं आहे, आपण तर काहीच नाही केलं आहे वगैरे. इट वॉज नथिंग ऍट ऑल. 28 साल का ओव्हर कुछ भी नाही कर रहा मैं. ओके, सो इट वॉज लाईक दॅट. असं तुला वाटत असेल की यू स्टार्ट कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ अनदर पीपल, अनदर सक्सेसफुल पीपल. ट्रस्ट मी, जे सक्सेसफुल लोक आहे ना, ते या फेज मधूनच जातात. ओके, या फेज मधूनच समथिंग जातात आणि समथिंग काही ना काहीतरी बिकम बेटर बनवतात. ओके, तर असा विचार नको करू यार की त्यांची क्वालिटी खूप जास्त आहे, आपली क्वालिटी खूप कमी आहे. ऑब्विसली येस, कारण त्यांच्यापाशी एवढी क्वालिटी चांगली काऊन नाही? कारण त्यांच्यापाशी पैसा आहे, फंड आहे, इक्विपमेंट्स आहे, सपोर्ट्स आहे, सो मेनी थिंग्स. येस, इट जस्ट लाईक दॅट की कधी कधी कोणती गोष्ट बनवण्यासाठी, म्हणजे इट वॉज लाईक दॅट, केक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त केकचे इक्विपमेंट्स किंवा केकचे इन्ग्रेडियंट्स असणंच गरजेचं नाहीये. कधी कधी तुम्हाला केकसाठी बनवण्यासाठी कॉन्फिडन्स किंवा खूप छोट्या छोट्या गोष्टी वगैरे आहे. इट जस्ट लाईक दॅट, मानून घे तुम्हाला केक बनवायचा आहे. ओके, आणि तुम्हाला केक बनवता येतो. ओके, तुमच्यापाशी इन्ग्रेडियंट पण आहे. ओके, बट कसं आहे की इट वॉज लाईक दॅट, काही ना काहीतरी प्रेशर आहे किंवा समथिंग असं होत आहे की तुम्ही बनवू शकत नाही आहे किंवा टाइम नाही आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे जेणेकरून त्या केकची व्हॅल्यू अजून चांगली बेटर बनू शकते. ते इट वॉज लाईक दॅट, या साऱ्या गोष्टी होतात आणि हे बिगिनर सोबत ऑलवेज होते. यस, हे जेव्हा तुम्ही स्टार्ट करता ना, तेव्हा तुम्हाला असं वाटतं यार की माझ्यामध्ये बहुत साऱ्या कमी आहे आणि आपल्याला त्या साऱ्या कमी दुरुस्त करण्यासाठी नाही का आपल्याला पैशाची गरज लागते. तर इट वॉज लाईक दॅट, तुम्ही पैशाकडे वळता. मी असं नाही म्हणत पैसा गरजेचा नाही आहे, ऑब्व्हियसली पैसा गरजेचा आहे. येस, बट कधी कधी तुम्ही पैशाला खूप जास्त
समजून घेता आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीवर काम करत नाही. येस, क्रिएटिव्हिटी नेव्हर कम्स फ्रॉम मनी, इट कम्स फ्रॉम द एक्सपिरियन्स ऑब्व्हियसली. सो यू हॅव टू डू व्हॉट यू लाईक टू डू and you just do it again and again. That's why you will make more and more experience and you will get more and more creativity how to do it. माझा विचार असा आहे की हे बघ, तू आता जे करून राहिलाय ना हे काही वाईट नाही. ओके, आणि तू असा विचार करूच नको की वडील किंवा आई वडील तुला सपोर्ट करतील किंवा समथिंग लाईक दॅट. या, कारण इट जस्ट लाईक दॅट. कारण मी जो लाईफ मध्ये जो पाथ चॉईस केला आहे, इट वॉज टू टफ. या, बहुत जास्त कठीण आहे. या, लाईक ट्रॅव्हल फिल्म मेकिंग काइंड ऑफ लाईक दॅट असं पाहत आहे जेणेकरून मी थोडा बहुत पैसे कमवू शकतो, माझ्यावर स्ट्रगल थोडा कमी राहील आणि आपण बिकम बेटर करू शकतो. या, बट फिल्म मेकिंग म्हणजे बॉम्बेमध्ये जाऊन आपण या सगळ्या गोष्टी करतो. हे बा, सगळ्याच गोष्टी टफ आहे. मी असं नाही म्हणत की फिल्म मेकिंग वॉज सिम्पल, ट्रॅव्हल फिल्म मेकिंग वॉज रिअली टफ ऑर समथिंग वाईस वर्सा. हे बा, कोणती करिअर चॉईस करण्यासाठी कोणत्याच गोष्टी सिम्पल नसतात. या, आणि जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही. ओके, सो डोंट फील दॅट वे. ओके, या, तू स्वतःला चेंज नको करू बरं. या, चेंज नको करू म्हणजे स्वतःला एक प्रकारे असं नको समजू का तू काहीच करू शकत नाही, किंवा म्हणजे कसं आहे की तू डिमोटिवेट नको हो लोकांच्या सक्सेसफुलनेस पाहून. या, कारण तुला समोर जाऊन खूप मोठे कामं करायचे आहे, ट्रस्ट मी. आणि कसं आहे, सुरुवात तू इथून करून राहिला आहे तर इट वॉज फाईन. या, तू नाही का एव्हरीडे तू असं म्हणत आहे की आजचा माझा दिवस गेला, वाईट गेला, मी आज दिवसभरात काहीच काम नाही केलं, त्यामुळे आय जस्ट फील रिअली पथेटिक, आणि असं वाटत आहे की लाईफ मध्ये आपण काहीच केलं नाही वगैरे वगैरे. या डूड, काही काही लोक वर्षभर वाया घालवतात. व्हॉट यू थिंक अबाउट दोज पीपल अँड यू? या, पण तुझ्यामध्ये काही ना काही आहे ना, त्यामुळे तू एक दिवस पण वेस्ट केला तेव्हा तुला असं वाटते ना की यार. ओके, सो डोंट फील बॅड अबाउट धिस थिंग. ओके, सच थिंग्स हॅपन्स वगैरे. माझं प्रॅक्टिकल आन्सर हेच आहे राईट नाऊ की तू त्या डॉक्युमेंटला चांगल्याने प्रॉपरली बनव. ओके, थोडा वेळ घे. ओके, कारण दॅट डॉक्युमेंट इज काइंड ऑफ रिअली इम्पॉर्टंट फॉर यू. या, कारण ते डॉक्युमेंट डिसाईड करेल की तुला ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये फंड भेटेल का नाही भेटेल. सो इट वॉज रिअली 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 इम्पॉर्टंट. या, तर तू त्याला जेवढा चांगल्या पद्धतीने बनवशील, जेवढा चांगल्या पद्धतीने डिझाईन करशील, इट वॉज रिअली इम्पॉर्टंट फॉर यू. या, तेव्हाच ते जे हे आहे इन्व्हेस्टर आहे ते इम्प्रेस होतील. त्यांना वाटेल की हा चलो इस बंदे में कुछ ना कुछ बात है अँड ही कॅन डू इट. सो येस, कारण आपला प्रोजेक्ट बहुत मोठा आहे. 100 सिटीज व्हिजिट करणं इन इंडिया, इट्स नॉट अ स्मॉल थिंग, इट वॉज रिअली बिग थिंग. तू आजपर्यंत जेवढ्या युट्यूबरचे व्हिडिओज बघितले आहे ना, त्यांनी हार्डली 2 वर्षापासून युट्यूब सुरू केलं आहे, आणि त्यांनी त्यांच्या लाईफ टाइम मध्ये त्यांच्या युट्यूब करिअर मध्ये हार्डली 5 to 10 सिटीज किंवा 5 to 10 सिटीज वगैरे कव्हर केलाय, किंवा 10 to 15 सिटीज कव्हर वगैरे केलाय. आपल्याला 100 सिटीज कव्हर करायच्या आहे इन 2 इयर, 2 वर्षामध्ये. तर विचार कर, आपला प्रोजेक्ट मोठा आहे, आपल्यासाठी पैसा पण मोठा लागतो. यस, सो इट वॉज लाईक दॅट की तू तुझ्या स्वतःमध्ये आयडियाज क्रिएट कर आणि ते डॉक्युमेंट बनव यार चांगलं, बस. या, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग इज दॅट. येस, सो जर तू डॉक्युमेंट प्रॉपरली बनवलं नाही ना तर बहुत जास्त प्रॉब्लेम आहे. तू असं विचार करू नको की यार हा डॉक्युमेंट तो बना दिया वगैरे. नो नो नो, यू हॅव टू राईट अगेन अँड अगेन, चेंज करत जा, बघत जा, टेक्स्चर चेंज करत जा, सो मेनी थिंग्स. येस, ओके, कारण आपल्यापाशी लिस्ट आहे. आणि नॉट ओनली द इंटरनॅशनल, आपल्यापाशी आपण असे पण काही इन्व्हेस्टर आहे जे आपली इंडियामध्ये पण आहे. या, आणि तुझा फंड खूप जास्त मोठा नाही आहे, ट्रस्ट मी. जे का फिल्म मध्ये करीब 10 करोड, 15 करोड किंवा 20 किंवा 30 किंवा 100 करोडचे पण फिल्म्स वगैरे बनतात. आपला बजेट आहे ओनली 70 लाख, 70 लाख रुपये. ओके, सो इट वॉज नॉट अ बिग डील. खूप मोठा बजेट नाही आहे आपला. ऑब्विसली जे इन्व्हेस्टर आहे ते पण थोडा बहुत विचार करते, पण नॉट टू मच. या, कारण आपला आयडिया चांगला आहे, आणि ऑब्विसली त्याच्यामधून नाही का इन्व्हेस्टर आहे तो पण पैसा कमवेल, आपण पण पैसा कमवू. येस, सो डोंट थिंक इट टू मच. या, आय एम नॉट थिंकिंग टू मच. या, काइंड ऑफ लाईक चलो ठीक आहे, मान लेते. या,
ओके, जस्ट बिईंग. आणि आज तू काम का नाही केलं, यू नो दॅट, कारण तेरी तब्येत खराब आहे, यू आर समथिंग, सर्दी खोकला, आणि तुझं अंग पण हलकंसं गरम आहे त्यामुळे. ओके, सकाळी मी पॅरासिटामॉल घेतली, आता एक पुन्हा पॅरासिटामॉल घेतलो, जेणेकरून मी उद्या फ्रेश अँड डेझी फील करेल आणि उद्या सकाळपासून काम सुरू करेल. ओके, दॅट इज गुड थिंग. ओके, सो आता फारसं बोलत नाही मी. This is the end. This is the My Artifact episode number 2112. Right now we are at Worda, Maharashtra. Thank you.